जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो. आज आपण एका खूप संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. स्वामी समर्थाचे नामस्मरण किंवा जप करताना नकारात्मक विचार, भीती, चिंता आणि काळजी वाढणे. अनेक भक्तांना सुरुवातीला किंवा नियमित जप करताना असे अनुभव येतात. मनात अचानक काळ्या विचारांचा ढग येतो, भीती वाटू लागते, चिंता वाढते, काळजी दाटून येते. हे वाटते त्रासदायक, पण खरे सांगते हे त्रास नाही, हे स्वामींच्या कृपेने होणारी शुद्धीकरण प्रक्रिया आहे. स्वामी तुमच्या मनातील जुने दोष, नकारात्मक ऊर्जा बाहेर काढत आहेत. चला आज हे सगळे समजून घेऊया. कारणे, भक्तांचे अनुभव आणि सोपे उपाय. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्वामीवर श्रद्धा ठेवा. सगळ्यात पहिला, नकारात्मक विचार का येतात? जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र जपता तेव्हा स्वामींची शक्ती तुमच्या मनात प्रवेश करते. मन हे हजारो वर्षाच्या संस्काराचे गोदाम आहे. पूर्वजन्मीचे पाप, नकारात्मक अनुभव, दुःखद आठवणी, नामस्मरणाने हे सगळे हलू लागतात, बाहेर पडू लागतात. जसे आग लागल्यावर कचरा जळतो आणि धूर निघतो, तसेच हे नकारात्मक विचार आहे हे धूर आहेत, शुद्धी होत आहे. अनेक भक्त सांगतात, जप सुरू केला की मनात जुने दुःख, राग, द्वेष येऊ लागतात, पण मी धीर धरला आणि लवकरच शांती मिळाली. हे चांगले लक्षण आहे. स्वामी तुम्हाला स्वच्छ करत आहेत. आता भीती वाढणे. कधी कधी जप करताना अचानक भीती वाटते, काहीतरी वाईट होईल असे वाटते, हृदय धडधडते, पॅनिक होऊ लागते. हे का? कारण स्वामी तुमच्या मनातील गुप्त भय, असुरक्षा बाहेर काढत आहेत. पूर्वसंचित भयांचा सामना करावा लागतो, पण हे भीती नाही, स्वामींची संरक्षण आहे. ते सांगत आहेत, मी तुझ्यासोबत आहे, हे सगळे सोडून दे. एक भक्ताचा अनुभव. रात्री जप करताना भीती वाटायची, पण मी स्वामी, मी तुझ्यावर सोपवतो म्हणत राहिलो. आता मी निर्भय झालो. पुढे, चिंता आणि काळजी वाढणे. नामस्मरणात मनात चिंता वाढतात. कुटुंब, नोकरी, पैसा, आरोग्य यांच्या काळज्या दाटून येतात. हे सामान्य आहे. स्वामींच्या कृपेने तुमची अपेक्षा, अहंकार कमी होत जातो. चिंता हे मनाची सापळे आहेत आणि स्वामी तेच तोडत आहेत. कधी कधी हे टेस्ट असते, तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? भक्त सांगतात, चिंता येताच मी श्री स्वामी समर्थ 108 वेळा जपतो आणि काळजी आपोआप कमी होते. हे वाहने म्हणजे स्वामी तुम्हाला शांततेकडे नेत आहेत. मग उपाय काय करायचे? चला सोपे आणि प्रभावी उपाय पाहूया. नियमितता ठेवा. सुरुवातीला कमी वेळ करा. 10-15 मिनिटे. नकारात्मक विचार येतात, जय जय स्वामी समर्थ जोरात म्हणा. हे विचार अर्पण करा. स्वामी, हे तुझ्याकडे सोपवतो. वातावरण शुद्ध करा. धूप, दिवा लावा. स्वामींचा फोटो समोर ठेवा. शांत जागा निवडा. सकाळी किंवा संध्याकाळी जप करा, जेव्हा मन ताजे असते. मनात लिहा. डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ हे अक्षर मनासमोर लिहित जप करा. याने विचार भटकत नाहीत. भक्ती संगीत ऐका. जपापूर्वी स्वामींची आरती किंवा भजन ऐका. हे नकारात्मक ऊर्जा दूर करते. स्वामी सेवा. नामस्मरणासोबत स्वामींच्या मंदिरात जा. दान करा. इतरांना मदत करा. हे चिंता कमी करते. डायरी ठेवा. रोज विचार लिहा आणि स्वामींना अर्पण करा. लवकरच फरक जाणवेल. गुरु किंवा भक्तांशी बोलणे. अनुभवी भक्तांशी शेअर करा. ते मार्गदर्शन देतील. शारीरिक व्यायाम, चालणे, योगा करा. हे भीती आणि चिंता कमी करते. हे उपाय करा आणि धीर धरा. स्वामी हे त्रास देत नाहीत, ते तुम्हाला मुक्त करत आहेत. मित्रांनो, हे नकारात्मक विचार, भीती, चिंता, काळजी हे स्वामींचे संकेत आहेत. तू माझ्याकडे येत आहेस, मी तुझी शुद्धी करतोय, मी सदैव तुझ्यासोबत आहे. धीर धरा. नियमित नामस्मरण करा. लवकरच हे सगळे कमी होईल आणि खूप आनंद, शांती, निर्भयता आणि चमत्कार अनुभवायला मिळतील. स्वामी समर्थ सर्वांना कृपा करोत. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.